कल्याणमधील मराठी तरुणीला मारहाण प्रकरणी आरोपी गोकुळ आणि रणजित यांना कल्याण कोर्टामध्ये हजर करण्यात आलं। त्यानंतर गोकुळ 2 दिवसांची पोलीस कोठडी त्याला सुनावण्यात आलेली आहे। गोकुळ झा याला तर न्यायमूर्ती आरती शिंदे यांच्या कोर्टामध्ये त्याला हजर करण्यात आलं होतं। आरोपी रेकॉर्डवरचा गुन्हेगार असल्याची पोलिसांनी कोर्टाला माहिती दिली। पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती। सुनावणीच्या वेळी आरोपी गोकुळ झानं कोर्टामध्ये गोंधळ घातला। मला बोलायचंय असं थेट बुरखा काढून त्यानं सांगितलं। त्यानंतर न्यायाधीशांनी गोकुळ झाला झापलं। सरकारी कामात अडथळा आणतो म्हणून गुन्हा दाखल करण्याचे आदेश देईन असा सज्जड दम न्यायाधीशांनी भरला। माननीय न्यायालयाने दोन्ही आरोपींना 2 दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे। या 2 दिवसामध्ये त्यांना तपासामध्ये सहकार्य करण्याचं सांगितलेलं आहे। आता आरोपी देखील तपासामध्ये आवश्यक ते सहकार्य करणार आहेत। 7 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती। काय पोलिसांचे ग्राउंड होते? पोलिसांचे ग्राउंड हे होते की ज्या मुलीला मारहाण झाली फिर्यादीला तिचे काय मेडिकल करायचे किंवा तिच्या वाढीव कलम वगैरे लागू शकतात असं पोलिसांचं म्हणणं आहे। त्यांनी जो गुन्हा केला आहे तो 354 त्याच्यावर बसत नाही, 326 त्याच्यावर बसत नाहीये। त्यांनी जे त्याच्या भावाच्या मुलीला ऍडमिट करायचं होतं, डॉक्टर अवेलेबल होत नव्हते, इलाज व्यवस्थित करत नव्हते, त्या उद्वेगाने त्यांनी जे केलेलं आहे हे तो सांगत होता आणि त्याला तो गुन्हा करायचा नव्हता, म्हणजे घडलाय तो गुन्हा त्याच्याकडनं, जाणून बुजून त्यांनी केलेला नाही। एखादा माणूस ऍडमिट होतोय, छोटी मुलगी आहे, तिला इलाजाची गरज आहे, डॉक्टर लेट येत आहेत, ह्या सगळ्यांनी झाल्या आणि तो राजकीय रंग दिला त्याला आणि प्रांतवाद झाला, भाषावाद झाला आणि ते पुढे वाढत गेलं। याच्यामध्ये ऑलरेडी जी आपण FIR बघितले तर FIR मध्ये या सगळ्या गोष्टी मुलीच्या फिर्यादीमध्येच आहेत। तिने सांगितलेलं आहे की कशा प्रकारे तिला अश्लील भाषेत त्यांनी शिवीगाळ केली। शिवीगाळ केल्यानंतर तिचे केस पकडले, तिच्या छाती वगैरेवरती हात लावून तिला एकदम फरफटत बाहेर नेलेलं आहे। तिला किती प्रेशरने तिला छातीवरती, पोटावरती तिच्या जे पण आहे लात मारून प्रहार केलेला आहे। म्हणजे याचं इंटेन्शन होतं की तिचा विनयभंग करायचा आणि तिला जब्बर मारायचं। आता या प्रकरणामध्ये ती हॉस्पिटलमध्ये आणि अजूनही त्याच्यामध्ये गुन्ह्यातील कलमांची वाढ होऊ शकते। रिपोर्टवरती आता अवलंबून आहे काय आहे काय। याच्यामध्ये आता ऑलरेडी जो 326चा जो गुन्हा आहे, कारण तिचा एक जो बोट वगैरे काय आहे तिकडे फ्रॅक्चर आलेला आहे, त्याच्यामुळे 326च्या गुन्ह्याची याच्यामध्ये वाढ झालेली आहे आणि पुढे पण ती अजूनही मेडिकलमध्ये हॉस्पिटलाइज्ड आहे। त्याच्यामध्ये जर अजून काही म्हणजे तिला मारण्याचा उद्देश होता, तिचा जीव घेण्याचा उद्देश होता असं जर पोलीस तपासात निष्पन्न झालं, तसे काही पुरावे समोर आले, कागदपत्र, वैद्यकीय कागदपत्र, तर नक्कीच त्याच्यावरती जो 307चा जो गुन्हा आहे म्हणजे खून करण्याचा जो प्रयत्न आहे तशा प्रकारचा गुन्हा दाखल होऊ शकतो। आणि हॉस्पिटलमध्ये ही घटना झाल्यानंतर ती रिसेप्शनिस्ट होती, हॉस्पिटलमध्ये काम करत होती, तर हॉस्पिटलमध्ये जाऊन हिने हा गुन्हा केला आहे म्हणून जे मेडिकल प्रॅक्टिशनर्स जो ऍक्ट आहे त्याची काही नमूद कलमे लागू शकतात। तर आरोपी गोकुळ झा याचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय। त्यानं पहिला गुन्हा केला होता, त्या गुन्ह्याचा हा व्हिडिओ आहे। हत्यारानं वार करताना हा व्हिडिओ आहे। हा व्हिडिओ पुढच्या सुनावणीसाठी कोर्टासमोर सादर करून पोलीस कोठडी वाढवून मागण्याची मागणी करणार आहेत। आरोपी गोकुळ झा याला या गुन्ह्यामध्ये कोर्टात हजर करण्यात आलं, मात्र या आधी सुद्धा त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे। आधीचा गुन्हा करतानाचा व्हिडिओ त्याचा एक समोर आलाय, तो देखील कोर्टासमोर सादर केला जाणार आहे पुढच्या सुनावणीच्या वेळी। आणि आणखी पोलीस कोठडी त्याची वाढवण्याची मागणी सुद्धा पोलीस करणार आहेत। हातामध्ये हत्यार घेऊन वार करतानाचा आरोपी गोकुळ झाचा एक व्हिडिओ समोर आलाय। या आधीच्या गुन्ह्यातला एक व्हिडिओ त्याचा समोर आलाय आणि तो देखील आता कोर्टासमोर सादर केला जाणार आहे। त्यावरनं त्याची पोलीस कोठडी आणखी वाढवून घेण्याची मागणी पोलिसांकडनं केली जाईल। पहिला गुन्हा त्यानं ज्यावेळेला केला होता त्याचा एक व्हिडिओ समोर आलाय। हातामध्ये हत्यार घेऊन वार करतानाचा आरोपी गोकुळ झाचा हा व्हिडिओ आहे। या व्हिडिओ संदर्भात माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडनं। अजित, कधीचा हा व्हिडिओ हाती लागलेला आहे, त्यामध्ये काय दिसतंय? साधारणपणे त्याने हा जो पहिला गुन्हा केला होता, या पहिल्या गुन्ह्याचा हा व्हिडिओ आहे। आपण जर तारखेमध्ये पाहिलं तर 16/5/2025चा रात्री 2:32 हा व्हिडिओ आहे। व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतोय जो गोकुळ झा आहे तो एका रिक्षाजवळ उभा आहे आणि 4 ते 5 तरुण तिथे कोपऱ्यात उभे आहेत। हा सरळ तिथे जातो, त्यांच्यावरती वार करतो आणि पळून जातो। त्यामुळे त्याने अगदी मेंटली पद्धतीनं सपासप त्याने हत्यार फिरवलं होतं, त्यामध्ये काही लोक जखमी झाली होती, त्यानुसार तो गुन्हा दाखल झाला होता। आणि एक महत्त्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती लागलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती पोलीस आता हा व्हिडिओ आणि ही सगळी घटना जी आहे, हा आरोपी किती सराईत आहे
याने म्हणजे हा ज्या पद्धतीनं वावरतोय किंवा ह्याने ज्या पद्धतीने गुन्हे केलेले आहेत, 2 मारहाणी केल्या आणि तिसरी मारहाण आहे. महिलेला देखील त्याने तिकडं पाहिलेलं नाही की ती महिला आहे, मुलगी आहे, तिला आपण कसं मारू शकतो किंवा तिला शिवीगाळ करण्यापर्यंत ठीक होतं, पण मारू करू शकतो. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत एक रेकॉर्डवर घेऊन हा सगळा तपास जो आहे तो पुढे नेण्याकरता, कारण का आज फक्त 2 दिवसांची पोलीस कोठडी पोलिसांना मिळालेली आहे. या पुढे जाऊन हे असे जे जुन्या केसमधले महत्त्वाचे पुरावे आहेत ते कोर्टात सादर करून जास्तीत जास्त गोकुळ जहाची पोलीस कोठडी कशी मिळतील याकरता पोलीस प्रयत्न करतील. आपल्यासोबत पोलीस उपायुक्त अतुल झेंडे साहेब, महत्त्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती लागलेला आहे. एक व्हिडिओ आहे, ज्या व्हिडिओमध्ये तो जातो, रिक्षाजवळ उभा असतो, काही तरुण उभे आहेत त्यांच्यावरती तो वार करतो आणि पळून जातो. एक महत्त्वाचा पुरावा आहे की जो पुढे देखील आपल्या केसमध्ये कामाला येईल. सदर जो पुरावा व्हिडिओ आहे त्या अनुषंगाने कोळसवाडी पोलीस स्टेशनला आपण रॉबरीचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे साथीदार जे आहे आणि तो स्वतः त्याला पोलीस स्टेशनने अटक केलेली होती आणि तो जेलमध्ये सुद्धा त्यामध्ये होता आणि तो मागच्या आठवड्यामध्ये त्या सदर गुन्ह्यामधून तो बेलवती बाहेर आलेला आहे. हा जो पुरावा आहे तो सुद्धा आपण यापूर्वीसुद्धा आपल्या याच्यामध्ये पुरावा म्हणून यापूर्वी पण आपण त्याचं ताब्यात घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने जे काही व्हिडिओज किंवा जे काही आपल्याकडे अजून जसं रेकॉर्ड मिळेल त्या अनुषंगाने आम्ही ते सगळं रेकॉर्ड हे मान्य कोर्टासमोर दाखल करून त्यामध्ये कशा प्रकारे जास्तीत जास्त रिमांड अजून घेता येईल त्यावर आम्ही प्रयत्न करणार आहोत. नाही, पण ज्या पद्धतीने ह्या व्हिडिओत दिसतंय की तो उभा आहे, हत्यार घेतो हातात आणि पळत जाऊन तिथं मारतोय आणि आजचं देखील कोर्टातलं त्याचं वर्तन एक सराईत आणि हॅबिच्युअल म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीचं आहे. हां, बरोबर आहे. याचा पूर्वीचं रेकॉर्ड जे असेल त्यानुसार यापूर्वीचे त्याचे जे असणारे आणि क्राईम कशा प्रकारचा क्राईम केल्याने त्याची मेंटॅलिटी कशी आहे असा आमचा सर्व प्रयत्न आहे की हे सगळे फोटो आणि व्हिडिओ जे असेल ते कोर्टासमोर पुन्हा एकदा सादर करून त्याच्याबरोबर त्याचं रेकॉर्ड कशा प्रकारचं आहे आणि त्याची मानसिकता कशा प्रकारची आहे हे आम्ही कोर्टासमोर समक्ष आणून देणार आहोत आणि याच्यामध्ये अधिकची पोलीस रिमांड असेल त्याची मागणी करणार आहोत. सरकारी वकिलांचा युक्तिवाद होता जेव्हा प्रकरण सुरू झालं. पहिलाच युक्तिवाद त्यांनी असा केला की गोकुळ जहा बिहारचा आहे आणि ती तरुण त्याशी मराठीत बोलत होती, त्यातून त्यांचा वाद झाला आणि ती मराठीत बोलते हे त्याला कुठे आवडलं नाही आणि पुढे हे सगळं प्रकरण घडलं. या दृष्टीने देखील तपास करायचा आहे हा देखील युक्तिवाद होता. त्या दृष्टीने कसा तपास पुढे सरकेल? त्या अनुषंगाने जे आपल्याकडे CCTV फुटेज आहे त्याच्यामध्ये संपूर्णपणे संवाद जो आहे तो सुद्धा रेकॉर्ड झालेला आहे आणि याच्या पूर्वीचं सुद्धा म्हणजे जो रेकॉर्डवरती व्हिडिओ आहे आणि या क्लिनिकमध्ये असलेले इतरही आमचे CCTV प्राप्त आहे ते सर्व आम्ही एकत्र करत आहोत आणि तिथले उपस्थित असलेले इतर साक्षीदार असेल त्यांचेसुद्धा आम्ही जे वेगळे पेशंट त्या ठिकाणी इतरही उपस्थित आहेत त्यांचेसुद्धा आम्हाला नावं मिळाले त्यांच्यासुद्धा आम्ही चौकशी करत आहोत. जास्तीत जास्त कलमं लावून या अशा सराईत गुन्हेगाराला समाजापासून वेगळं ठेवायचं, कारण का हा इतका हॅबिच्युअल आहे, इतका सराईत आहे की तो कोर्टामध्ये देखील एकदा विचित्र पद्धतीने वावरत होता की खूप मोठा गुंडा आहे, त्याने केलेलं चुकीचं कुठलाच लवलेश नाही आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती जास्तीत जास्त पुरावे गोळा करून त्याला जास्तीत जास्त पोलीस कोठडी कशी होईल, तो जेलमध्ये कसा राहील, या सगळ्या पार्श्वभूमीवरती पोलीस जे आहे ते तयारी करतात आणि महत्त्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती लागलेला आहे. आणखीन एक गुन्हा त्यांनी केला होता, ट्रकवाल्याला मारहाण केली होती, तो व्हिडिओ देखील आता समोर येतोय आणि त्या दृष्टीने देखील पोलीस तपास करतायत. बिलकुल. अजित, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी.